तर भावांनो, मार्केटमधला ट्रेंड बघता आणि आजच्या ट्युटोरियलचा विषय बघता तुम्हाला दोन प्रश्न असं पडले असतील की पहिली गोष्ट म्हणजे जे आपण आपल्या इंस्टाग्रामला बघावली की लॉंग पोस्ट 9x16चे जे काही पोस्ट आहेत तर त्या कशा केल्या जातात, कारण का तिथं तर आपलं लॉक असते 4x5ला 4x5चा आस्पेक्ट रेशो आपण जे काही पोस्ट आहे तर ते आपल्या इंस्टाग्रामला करू शकतोय, पण एवढ्या मोठ्या भल्या मोठ्या 9x16च्या पोस्ट कशा काय पडाल्यात हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न म्हणजे काय, त्या क्रिएट कशा करायच्या हे मेन विषय ना, की बाबा ट्रेंडिंग पोस्ट तयार कशा करायच्या की क्रिएटिव्ह पण वाटलं पाहिजे, त्याला जास्त लाईक्स पण गेले पाहिजेत. तर आता मी तुम्हाला इथं आपल्या कंपॅरिझनला दाखवले बघा प्रॉपर लेवलला कुठं इंस्टाग्रामचा पीक, जसं की आपण रिसेंटलीच प्रभू श्रीरामजींची केली ती चांगल्या प्रकारे इमेज आणि त्याला तुम्ही ढीक प्रेम दिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. जर ते 4x5 टाकलं असतं नॉर्मल लेवलला तर 4000 ते 5000 चांगल्या प्रकारे त्याला लाईक्स गेला असतं, पण तेच आपण लॉंग पोस्ट टाकल्या आणि त्याला तुम्ही बघू शकता 17,000+ लाईक्स गेल्यात आणि हे सगळे श्रेय तुमचं आहे. खरंच खूप खूप धन्यवाद माऊली, असं ढीक प्रेम राहू देल. तर आता त्याच सगळ्या विषयावर आपण आज फायनल ट्युटोरियल घेऊन आलो. पहिली तर गोष्ट म्हणजे तुम्हाला कसं चांगल्या प्रकारे हे अपलोड केलं जातं इंस्टाग्रामला हे पण सांगणार आहे सविस्तर आपल्या मराठी भाषेत सोप्या पद्धतीनं. आणि डोक्यात काही घेऊ नका, एकदम सोपं आहे असं जाऊन चालायचं, एकदम सोपं आहे, काळजी करू नका, एकदम सोपं तुम्हाला सगळ्यात चांगल्या प्रकारे सांगितलं जाईल. त्यानंतर मग ती पोस्ट पण केली आपण चांगल्या प्रकारे क्रिएट कसं काय ते सगळं सविस्तर सांगितलं जाईल. आणि त्यानंतर मग त्याची आपण एडिटेबल PSD पण दिल्या, PLP पण दिले आणि मटेरियल पण दिले. ओव्हरऑल तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करू शकता चांगल्या प्रकारे. ओके, तर ओव्हरऑल तुम्हाला संपूर्ण सिनेरिओ कळाला असेल. बाकी राहिला विषय आपल्या क्लासचा, तर अशाच प्रकारच्या एकदम ट्रेंडिंग डिझाईन आपण आपल्या क्लासमध्ये शिकवणार आहे. बेस्ट लेवलचा मार्केट ट्रेंड ते नसतो तर तो चांगल्या प्रकारे समजून सांगितलं जातोय. तर जी काय बॅच आहे तर तिची लास्टची काहीच शिल्लक ॲडमिशन एक्स्ट्रावाली शिल्लक आहेत. प्रॉपर लेवलला ऑलरेडी बॅच फुल आहे, पण एक्स्ट्रा बॅचची काय ॲडमिशन शिल्लक आहेत तर ती आहेत आत्ता, अजून एक्स्ट्रा 2 दिवस राहिल्यात. त्यामुळे तुम्ही जे कोणी इच्छुक असतील ती लवकरात लवकर ॲडमिशन डन करा. भरपूर ढीक प्रेम दिला, भरपूर प्रतिसाद दिला, प्रत्येक बॅचला येत आहे त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. याचं सगळं श्रेय तुम्हाला जाते, खरंच खूप खूप आभार. आपला PCचा क्लास येत्या 11 एप्रिलपासून चालू होणार आहे. ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड तेच दिलं जाते. तर तो सविस्तर विषय तुम्हाला तो पुढे दिसाला आहे. अधिक माहितीसाठी वर तुम्हाला नंबर दिसाला आहे, यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात. त्याचबरोबर आपला मोबाईलचा पण क्लास आहे, ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त मोबाईल आहे त्यांनी नक्कीच वर तुम्हाला प्रॉपर लेवल मोबाईलच्या क्लासची पण इन्फॉर्मेशन दिसाल्या. तो आपला 1.5 तासाचं एक लेक्चर असं तुम्हाला 25 लेक्चर भेटतात रेकॉर्डेड क्लासच्या स्वरूपात. प्लस त्यात तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी सर्टिफिकेट मटेरियल ॲप्स हा सगळं भेटते. तर फीचा विचार करायला गेला तर मार्केटमध्ये भरपूर भल्या मोठ्या फीज आहेत, पण आपण आपल्या PC क्लासची फी ठेवल्या 3600 रुपये सर्वसामान्यांना अफोर्ड करता येईल अशी. आणि जी काय आपल्या मोबाईल क्लासची फी आहे तर ती 1500 रुपये. ओके, बघू शकता ओव्हरऑल ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त मोबाईल आहे ते नक्कीच मोबाईलचा करा. आणि ज्यांच्याकडे काही ना काही PC आणि लॅपटॉप अवेलेबल असेल, कोणताही असू देईल, लो कॉन्फिगरेशनचा असलं तरी चालेल, ती नक्कीच PC लॅपटॉपचं करून टाका, ॲडव्हान्स लेवलला होऊन जाईल. ओके, वर तुम्हाला नंबर दिसला आहे, यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात, त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकता. तर चला तर आता आपण आपल्या आजच्या ट्युटोरियलला सुरुवात करायला. भरपूर डीप आणि भरपूर इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत आजच्या. तर पहिल्यांदा आपण PSD बघत की कशी आपण चांगल्या प्रकारे डिझाईन क्रिएट केल्या आणि त्यानंतर मग लास्टला आपण ती डिझाईन कशी आपल्या प्रॉपर इंस्टाग्रामला पोस्ट केली किंवा शेअर केली तर ते पण आपण बघत. तर चला तर आपला पहिल्यांदा आपण फोटोशॉपमध्ये. तर भाऊंनो आता आलो आपल्या फोटोशॉपमध्ये, फोटोशॉप या सॉफ्टवेअरमध्ये. आणि तो आपलं प्रॉपर लेवलला जी काय पोस्ट आहे तर ती ओव्हरऑल तुम्हाला एक आणि गोष्ट समजून सांगणार आहे, म्हणजे इफेक्ट मारल्यात, प्रॉपर गोष्टी एलिमेंट्स ॲड केल्यात, सगळं आणणार आहे. ओके, प्रॉपर लेवलला कसं मॅचिंग केली सगळं. तर पहिली तर गोष्ट म्हणजे जे आपल्या मोबाईलमध्ये त्यांच्यासाठी PLP दिल्यास, पण तरी पण मी एकदा सांगतो की प्रॉपर साईज कशी घ्यायची असत्या. आता ही साईज कशी घेतली त्यानुसार मग मी तुम्हाला सांगणार आहे चांगल्या प्रकारे. पहिल्यांदा फोटोशॉपची सांगतो, फाईल न्यू, त्यानंतर आल्याला इथं इंचेस करायचं पहिली तर गोष्ट म्हणजे. आणि तो विड्थला टाकायचं 9 सांगतो तुम्हाला आणि हाईटला टाकायचं 16. रेझोल्युशन किती ठेवायचं आहे, एक प्रकारे एक 300 रेझोल्युशन ठेवा, बास, लय झालं 300 रेझोल्युशन. ओके, ही झाली आपली. मग प्रॉपर सगळं चेक करा, RGB कलर 8 बीट सगळे चेक करा. 9x16 300 रेझोल्युशन, इंचेस पाहिजे, इंचेस महत्त्वाचं आणि ओरिएंटेशन उभं पाहिजे. ओके, हा आहे आपला प्रॉपर लेवलला 9x16चा भाग. आणि जर तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये घेणार असेल तर साईज तर काय करायचं, पिक्सल लॅबमध्ये जायचं, 3 डॉट्समध्ये जायचं, इमेज साईजमध्ये जायचं, साईज काय टाकायची आहे 9000x16000 टाकायची. म्हणजे विड्थला येणार 9000 आणि हाईटला येणार 16000. ओके, 930 आणि 1630. ओके, ह्या लेवलला जरी केला आणि सेव्ह करताना कस्टममध्ये करा, 10 MBच्या पुढे जरा डिझाईन गेली पाहिजे जेणेकरून ती क्वालिटी बसते. तर आता या इथं प्रॉपर लेवल आपली प्रॉपर बॅकग्राऊंड साईज आली बॅकग्राऊंड थीमची. त्यानंतर याच्यावर आपण आपलं जे काय बॅकग्राऊंड सीन असेल ग्रॅडियंट थीममधलं ते ॲड केलं. जरा आपण जरा उगच वर असा निळसर कलर ठेवला जरा उगच आणि खाली आपला ब्राऊन थीम आहे. ओके, जरा मध्ये आपला लाईट आहे बघू शकता ॲड. त्यानंतर इथं बघू शकता जरा आपण आकाश जे काय तर ते ब्लेंड केले, ब्लेंड काय केलं कसं केलं सगळं सांगितलं. जे काय आपण आकाश घेतलं म्हणजे स्काय थीम त्याला कलर डॉच केला आणि फिर एक बघू शकता एक 80 to 80% पर्यंत ठेवले. जरा लेफ्ट अँड राईट जरा आपण रिफ्लेक्शन मारलं त्याला आणि परफेक्ट लेवलला एक्सपोजर सॉरी. तर विषय मेन म्हणजे काय आहे की प्रॉपर लेवलला डिझाईन करताना सिनेमॅटिक लेवलची कोणती असेल तर ती जरा लाईट थीम करायची आणि लाईट थीम केल्यानंतर परफेक्ट लेवल आपल्याला मॅच करता येते बघा. मग मॅच झाल्यानंतर एंड जो का असतो तर तो जरा तुम्ही नंतर डार्क इफेक्ट मारला तरी चालतो, म्हणजे तो परफेक्ट एकदम टॉपचा दिसतो. तुम्हाला मी तो वर दाखवतो पण
चांगल्या प्रकारे. तर या लेवलला इथं जर आपण मंदिर थीम ॲड केल्या पाठीमागं इथं कलर लुकअप मारले बघा. कलर लुकअप त्यांनी सगळं 3D लटवाला मारला आहे प्रॉपर लेवलला. यातलाच रेड ब्ल्यू येलोवाला मारला आहे. चेकआउट करून घ्या. एक्सपोजर जरा लावला, अजून जरा लाईट केलं बघू शकता त्याला. मग जरा जय श्रीराम आपण टेक्स्टिंग घेतले बजरंगबलींच्या बरोबर पाठीमागं. महाबली एकदम बेस्ट लेवलची टेक्स्टिंग. हा आपला मोदक फॉन्ट आहे आपण ऑलरेडी दिला आहे. आणि आता आपण शेपूट अशी थीम घेतल्या बजरंगबलींची एकदम बेस्ट लेवलची. त्यानंतर ह्यातलंच आपण ओपन अप करून जे काय हे टेक्स्चर आहे हे आपण लावले प्रॉपर लेवलला. मग हे नॉर्मल आपला यूज करता येईल या चांगल्या प्रकारे गोष्टी आहेत बघा. तर या लेवलला याला व्हायब्रन्स क्लिप केला, जरा अवगत आपल्याला जरा कलर लुकअप लावले मॅच दिसण्यासाठी. त्यानंतर बजरंगबलींचा एकदम टॉप फोटो घेतला आहे आपण बेस्ट लेवलचा, कुठेही यूज करू शकता छान प्रकारे. व्हायब्रन्स जरा लावला त्याला, कलर लुकअप जरा लावला, एक्सपोजरनं जरा लाईट केलं. त्यानंतर जरा आपलं ग्रॅडियंट थीम लावलं आहे. जरा इथं तुम्ही फील कमी करू शकता, फील कमी केलं बघा. हे वाढवलं तर रिफ्लेक्शन वाढणार आहे आपल्या बजरंगबलींच्या इमेजला. खतरनाक रिफ्लेक्शन वाढते, पण जरा जपून यूज करा ओके. त्यानंतर जरा आपण आपल्या बजरंगबलींच्या इनर साईडला जरा रिफ्लेक्शन ॲडअप केल्यात. त्यानंतर जरा ब्राईटनेस आपण लावला आहे. लो कॉन्ट्रास्ट जरा ठेवला आहे बेस्ट लेवलला मॅच होण्यासाठी. आता आपलं मंदिर घेतलं आहे बेस्ट लेवलचं अयोध्या थीमचं चांगल्या प्रकारे. मग त्याचा आपण व्हायब्रन्सनं कलर काढला आहे जरा अवगत का कमी केला आहे कारण का मॅच होण्यासाठी. त्यानंतर जरा त्याला ग्रॅडियंट लावला बेस्ट लेवलचं, जर रिफ्लेक्शन लावलं बेस्ट लेवलचं. एक्सपोजर जरा हेवी अप केलं म्हणजे जरा अवगत लाईट थीम केली ॲडअप. आणि त्यानंतर कलर लुक मॅच होण्यासाठी बेस्ट ऑफ द बेस्ट. त्यानंतर तीच आपण जरा हा कडचा भाग खालचा इथं जरा आपण पुढं ॲडअप केला बेस्ट लेवलला. त्याला पण सेम थीम जरा मॅचिंगसाठीचा भाग जे आपण खाली फिक्स लावले तिचीच कॉपीवर घेतलं. त्यामुळे एवढं काय जास्त डीपमध्ये सांगायची गरज नाही चांगल्या प्रकारे. मग त्यानंतर वर आपण श्रीराम जयराम जय जयराम हे टेक्स्टिंग घेतलं. श्रीराम जयराम जय जयराम आपण 2दा घेतले, चेकआउट करून घ्या. त्यानंतर इथं बजरंगबलींचा पुढं आपला छोटासा छान असा पीक बजरंगबली प्लस आपलं प्रभू श्रीरामचंद्रजी. त्यानंतर मग इथं ग्रॅडियंट आपण मॅप लावला आहे चांगल्या प्रकारे मॅचिंगसाठी. जरा खाली आपल्या पाहायला जरा शॅडो मारला आहे का कारण का मॅचिंग दिसावं यासाठी. कलर लुकअप जरा लावलं. त्या इमेजला पण आपण क्लिपिंग सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ज्याला चांगल्या प्रकारे क्लिपिंग जमते त्याला ओव्हरऑल सगळा बॅनर लवकरात लवकर जमेल बेस्ट ऑफ द बेस्ट. त्यानंतर शॅडो लॉंग शॅडो लावला आहे आपण आपला. इथं ही सगळी कॅलिग्राफी आपण आपल्या ॲडोब इलस्ट्रेटरमध्ये करून घेतल्या बेस्ट लेवलची चांगल्या प्रकारे. नॉर्मल आपला ब्रश आपण तिथं क्रिएट केला. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या क्लासमध्ये सांगितल्या जातात जेणेकरून मग ॲडव्हान्स लेवलला सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं कळतील. ट्युटोरियल पण आणत पण क्लासमध्ये जरा संपूर्ण सविस्तर डीपमध्ये समजून सांगितलं जाते कारण का इथं आपला एवढा वेळ नसतो जास्तीत जास्त बघू शकता. त्यानंतर जन्मोत्सव श्री हनुमान जन्मोत्सव चांगल्या प्रकारे मला टेक्स्चर लावलं हे सगळं तिथे चेकआउट करा. आपण जरा हेवी आपली जी काय ऑरेंज थीम आहे टोन आहे तर जो ठेवला आहे एक्सपोजर त्याला आपण हेवी अप केला जेणेकरून अजून रिफ्लेक्शन बघू शकता टॉपचं वाटाले. त्यानंतर मग प्रॉपर लेवलला जरा व्हायब्रन्स जरा आपलं कलर लुकअप त्यानं जरा हेवी मारलं आहे. त्यानंतर जरा इथं आपण इकडं आणि इकडं नॉर्मल लेवलला पार्टिकल्स ॲड केल्यात. नॉर्मल करून बघितलं तर असं दिसतं ते चेकआउट करून घ्या. भरपूर सगळे डीप दिले बघा म्हणजे मी तुम्हाला म्हणलेच की सगळ्या गोष्टी दिल्यात. निमित्त सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर मग जरा पार्टिकल्स आपण ॲड केल्यात एक्सपोजर आणि आपलं नावाचं जे काही डिटेल्स आहे तर ती. आता ही आपली इमेज झाली ना अशी मी तुम्हाला फायनल इफेक्ट मारतो म्हणून सांगितलेलं बघा. काय करायचं इथं ब्राईटनेसमध्ये जायचं आणि इथनं जरा कॉन्ट्रास्ट वाढवायचा. कॉन्ट्रास्ट जेवढा वाढवशीला प्रॉपर लेवलला तेवढी तुमची इमेज ही डेप्थमध्ये दिसणार. बघू शकताय कसलं खतरनाक टोन आला बघा फक्त या आपल्या ब्राईटनेसमुळे. बिफोर आफ्टर टॉपचा विषय. मग आता सेव्ह कशी करायची आहे ही फाईल एक्सपोर्ट ॲज आणि त्यानंतर याला कमीत कमी 10 MBच्या वर घालवायचा जेणेकरून जर तुमचं काय कमी MB पडाल तर जरा स्केल बिल वाढवा बेस्ट ऑफ द बेस्ट लेवलला होऊन जाईल. जसं की आता जर इथे MB आपली होतील जरा क्वालिटी 2023 व्ह्यूज असेल तर जरा क्वालिटी लोला दाखवते म्हणजे 6ला दाखवते क्वालिटी. इथनं फक्त एकदा क्वालिटी वाढवा 7 करा क्वालिटी म्हणजे 10 MBच्या आरामात पुढे जाईल 9/16चा डिझाईनचा भाग असं मला तरी वाटते. बघूयात थांब. आता बघा इथं 11 MB पर्यंत गेले. जरी अजून कमी वाटलं तर मग इथं स्केल कमी करा. स्केल वाढवायचं 125 150 त्यांचं वाढवलं की MB ऑटोमॅटिक वाढते. एक्सपोर्ट करा आणि सेव्ह करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फाईल सेव्ह कॉपी म्हणायचं आणि त्यानंतर इथनं टिप फाईल सेव्ह करायची. टिप फाईल म्हणजे PHD फाईल सारखीच असते टिप फाईल जेणेकरून त्याचं थंबनेल दिसते. असे टिप फाईल सेव्ह करायची जेणेकरून तुमची JPG पण सिक्युअर राहील आणि टिप फाईल एडिटेबल फाईल पण सिक्युअर राहील. आता आपण जाणार आहे प्रॉपर लेवलला. ही पोस्ट कशी केली जाते इंस्टाग्रामला अवघड काहीच नाही आहे फक्त जरा नीट लक्ष द्यावं लागणार आहे तुम्हाला. बेस्ट ऑफ द बेस्ट आपल्या चांगल्या मराठी भाषेत सोप्या भाषेत तुम्हाला ओव्हरऑल सगळं चांगल्या प्रकारे कळून जाईल. ओके तर चला तर जाऊयात सगळी ती प्रोसेस आहे काय तर ती बघायला. तर बघू शकता आपण क्रोमला आलोय. तर त्या क्रोमला जायच्या आधी जरा तुम्ही इथं इंस्टाग्रामला या आपल्या इंस्टाग्राम आयडीला आणि इंस्टाग्राम आयडीला इथे काहीतरी गोष्ट करायची तुम्हाला. ती गोष्ट म्हणजे काय करायचं आहे बघा. इथे मेन इम्पॉर्टंट आपल्या इंस्टाग्राम आयडीला आल्यानंतर एडिट प्रोफाईल नावाचं ऑप्शन असते बघा इथं इंस्टाग्राम आयडीवर. ह्याच्यात जायचं आहे आणि प्रॉपर लेवलला इथं जरा खाली आल्यानंतर जरा उगाच खाली आल्यानंतर प्रॉपर पेजची इन्फॉर्मेशन असते. त्या पेजच्या इन्फॉर्मेशनवर जायचं आहे आणि लॉग इन टू फेसबुक पेज असं करायचं आहे आणि चांगल्या प्रकारे कनेक्शन करून घ्यायचं आहे. ओके अशा प्रकारे
जे का आपलं पेज असेल तर ते कनेक्ट करायचं, ओके होऊन जाते आपलं काम, जे का पेज येते. आता विषय काय माहिती आहे काय, की जी आपली मेल आय डी आहे आपल्या ह्या इंस्टाग्रामसाठी काढलेली आणि जी का आपली प्रॉपर लेवलला तिकडं आपण फेसबुक काढलं सेक्शन आपलं जे काय असेल अकाउंट तर तिची मेल आय डी आणि ह्याची मेल आय डी एकच पाहिजे, एवढा भाग आहे. आणि बाकी दुसरं सेक्शन म्हणजे काय, की जी का आपली आपलं इंस्टाग्रामचा आता काही विषयच नाही सोडा, पण फेसबुकचा मेन विषय तो रोल प्ले होतोय. तर फेसबुकचा आता तुम्ही पेजमध्ये गेला प्रॉपर लेवलला, नॉर्मल आपली आयडिया असेल तर त्याच्याच नावानं किंवा तुमच्या वेगळ्या नावानं पेज पण ओपन करा. पेज ओपन करणं गरजेचं आहे बघा, एवढाच भाग आहे तिथं. पेज ओपन केला तर ते दोन्हीकडे सपोर्ट चांगल्या प्रकारे होऊ शकते. एवढीच इथं फक्त एक रिक्वेस्ट आहे, काय अवघड नाही, सिंपल. तुम्हाला विषय कळाला असेल की बाबा मेन इम्पॉर्टंट विषय काय आहे. एवढं झालं की मग आता काय करायचं आपल्याला, या गुगल आल्यानंतर पहिली तर गोष्ट म्हणजे इथं आपल्याला सर्च करायचं आहे IMGUR, इमगूर. हे काय आहे, इथं फक्त आता आपल्याला 2 वेबसाईट लागणार आहेत, लय काय हेवी वेबसाईट लागणार नाहीत. इथं बघा हे इमगूर आहे का नाही, ह्या इमगूरला ओपन अप करायचं आहे. म्हणजे काय, हे इमगूर काय आहे प्रॉपर लेवल, इथं आपल्याला पहिल्यांदा पोस्ट इथं अपलोड करायला लागते आपली. मग इथं पहिल्यांदा आपल्याला यायचं आहे, साईनअप मारायचं आहे, साईनअप करा, काय जे काय असेल तर ते कंटिन्यू विथ गुगल करा आणि जे काय असेल आपल्या आय डी तर तिथं तुम्ही देऊन टाका. चांगल्या प्रकारे आय डी दिल्यानंतर इथं तुम्ही जे काय आपलं युजर नेम असेल तर ते टाकू शकता, PPGD काय असेल तर ते तुम्ही जे काय असेल तर ती आपली युजर नेम टाका, कंटिन्यू म्हणा, चांगल्या प्रकारे होऊन जाईल. झालं. पोस्ट तयार केलेली आहे 9x16 वाली, तर ती आता एकच पोस्ट केल्या, कारण प्रॉपर लेवल आपल्याला तेवढंच माहिती आहे. पण आता विषय मेन म्हणजे काय, की आता आपल्याला त्या 2 पोस्ट करावं लागतात, त्याशिवाय पुढं त्या पोस्ट होत नसतात. जसं की आता तुम्ही माझी इंस्टाग्राम आय डी बघितला, प्रभू श्रीरामजींची पण तुम्ही जन्मोत्सवाची बघा आणि हनुमानजींची पण बघा, मी स्क्रोलिंग 2 पोस्ट टाकल्यात तर त्या लेवलला. मग त्या 2 पोस्ट कशा केल्यात, एक पहिली पोस्ट केली मी 9x16ची मोठी बघा इथं. मग आता काय करायचं आहे, प्रॉपर लेवलला न्यू पोस्टमध्ये यायचं आहे, तिथनं चूज फोटो व्हिडिओ, मोबाईलमधून नाही करू शकताय, काय एवढा अवघड नाही, मोबाईलमधून नाही करू शकताय. चूज फोटो व्हिडिओ करा, आपलं जे काय पोस्ट असते तर ते चांगल्या प्रकारे चूजअप करा. पहिली तर म्हणजे आपली मोठी पिक येणार आहे, मोठी इमेज येणार आहे, चांगल्या प्रकारे इथं अपलोड होईल, बेस्ट ऑफ द बेस्ट लेवलला अपलोडिंगवाले 100 झालं की चांगल्या प्रकारे मोठी आपली इमेज जी काय असं आहे तर ती दिसणार आहे. ओके, ही मोठी पोस्ट होणार, आपली फ्रंटला येणार आहे, स्क्रोलिंग पेजमध्ये फ्रंटला येणार. आणि स्क्रोलिंग पेजच्या सेकंडला काय टाकायचं ते पण सांगतो तुम्हाला. आता हे अपलोड चांगल्या प्रकारे 100 झालेले आहे. तर आपलं जे काय आता टायटल असेल तर ते टायटल टाकायचं, जे काय असेल तर ते 1 नावानं टाका, 2 नावानं टाका. आता ही एकदम मोठी 9x16ची स्क्रोलिंग पोस्ट झाली बघा, श्री हनुमान जन्मोत्सव सगळं डिटेल आहे. त्यानंतर इथं काय तर टायटल टाका तुमचं जे काय असेल तर ते, आणि इथं पोस्ट टू द गॅलरी म्हणा, पोस्ट टू द गॅलरी म्हणायचं, इथं डोंट शो द अगेन म्हणायचं प्रॉपर लेवलला, आणि पोस्ट टू द गॅलरी असं म्हणायचं. ही पोस्ट झालेली आपल्या गॅलरीमध्ये, ही आपली पहिली झाली. बॅकला यायचं आणि त्यानंतर जसं की आता इथं जर रिफ्रेश मारा, काय अडचण नाही इमगूरमध्ये. आता हे सगळं कुठं बघायला भेटते मी तुम्हाला ते सांगतो पहिली तर गोष्ट म्हणजे, नाही तर तुम्हाला कन्फ्युजन व्हाय नको. हे सगळं असं आहे ना, इथं आपल्या आयडियावर एक क्लिक मारायचं आणि तुम्हाला पोस्ट नावाचं ऑप्शन आहे, पोस्ट्स ह्यामध्ये यायचं आहे. हे जो तुम्हाला एक आपली आता पोस्ट बघायला भेटते, आपली रिसेंट केलेली पोस्ट आहे. आता न्यू पोस्टमध्ये जायचं आहे आणि दुसरी एक पोस्ट अपलोड करायचं. तर ती कशी असणार आहे, ती झूम झाली असणार आहे किंवा प्रॉपर लेवलला तुम्ही एमटी ठेवलं तरी चालेल, फॉलो करा असं जरी टाकला तरी चालेल. पण मेन जी काय पेज आहे, मेन फ्रंटवाली ती इम्पॉर्टंट आहे. आता ही पण दाखवतो तुम्हाला मी, ही पण 100 अपलोड होतील प्रॉपर लेवलला 100%, म्हणजे तुम्हाला दिसेल चांगल्या प्रकारे काय ह्यात केले आपण. सेकंड पोस्टला स्क्रोलिंग पोस्ट टाकायला लागते, त्याशिवाय ते होत नाही. कुठं आहे आता जायचं आपल्याला, एवढं झाल्यावर मेकला जायचं आहे. मेक म्हणजे काय सांगतो, कुठं आहे काय विषय. तरी आपली सेकंडवाली झाली बघा. इथं म्हणजे काय केले आपण, जरा झूम केले, जी काय पोस्ट आहे ती जसं की त्याचं इथं हनुमान जन्मोत्सव जे काय होतं, श्री हनुमान जन्मोत्सव प्रॉपर लेवलला, तर ते सगळं आपण काढले आणि नॉर्मल आपल्याची पोस्ट ठेवल्या. ती 1 नंबरला ती मोठी पडणार आणि 2 नंबरला ही झूमवाली पडणार. इथं पण तुम्ही मग काय नाव द्या, 2 असं 2 नाव द्या आणि इथं चांगल्या प्रकारे पोस्ट द गॅलरी करा. या लेवलला एवढाच विषय आहे. पोस्ट द गॅलरी झाल्यावर 2 आपले पोस्ट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. इथं जाऊन पोस्ट सेक्शनमध्ये बघू शकता 2 आपले पोस्ट झाले. पहिल्यांदा आपल्याला ही ठेवायचे, दुसऱ्यांदा ही ठेवायची. ओके, ही इथं आपलं एक प्रकारे सिक्युअर राहिली आपली इमेज. ओके, तर आता विषय काय करायचा आहे, आता आपल्याला जायचं आहे एक्स्ट्रा आणि एक आपल्या वेबसाईटवर. ती वेबसाईट काय आहे, इथं एक टॅब वाढवा एक्स्ट्रावाला आणि त्यानंतर इथं MAKE मेक असं सर्च करा, एंटर मारा चांगल्या प्रकारे. आणि जे काय पहिलंवाले येते बघा याचं, तर ह्याला क्लिक करा.
तर मेकमध्ये आल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल, सगळे ॲक्सेप्ट ऑल कुकीज तीन सगळं करा प्रॉपर लेवलला, इथं जरा घालवा आणि गेट स्टार्टेड फ्री असं म्हणा. चांगल्या प्रकारे फ्री स्टार्टेड म्हटलं तर इथं गुगलला जायचं आहे प्रॉपर लेवलला आणि चांगल्या प्रकारे इथनं तुम्ही जे का आपलं भाग असेल आपल्या आय डीचा, मी म्हणलेलं मेन म्हणजे मेल आय डी आहे बघा. मेल आय डी तुमची लिंक दोन्हीकडे सेम असली पाहिजे. जर नसेल तर फेसबुकला लिंक करता येते बघा, ते नक्कीच जरा त्याचा व्हिडिओ यूट्यूबला असला तर चेक करून घ्या किंवा वरनंच आपल्या सेटिंगमधनं पण करता येते फेसबुकला, ते चेकआउट करून घ्या. हे सगळं झालं तर साइन अप फ्री करा प्रॉपर लेवलला. मग इथं जे काही डिटेल्स असेल ऑदर करून टाका, काय अडचण नाही, एवढा काय विषय नाही. तर जे काय असेल तर ते काय अडचण नाही, काय पण देऊन टाका इन्फॉर्मेशन. गेट स्टार्टेड करून टाका, काय अडचण नाही. ओके, आत एंटर मारल्यानंतर त्याचं तुम्हाला काय करायचं आहे मेन इम्पॉर्टंट विषय मेकमध्ये, तर ते तर तुम्हाला मी सविस्तर समजून सांगतो. तो मेन इम्पॉर्टंट भाग रोल प्ले करणार आहे, तो नक्की समजून घ्या. तर मेकला आल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस येईल ओव्हरऑल तुम्हाला. तर इथं काय करायचं आहे, क्रिएट अ न्यू सिनेरिओ करायचा आहे, एवढाच विषय आहे. मग इथं काय करायचं आपल्याला प्रॉपर लेवलला इथं सर्च करायचं आहे. इथं काहीतरी एक विषय आहे, तो काय सर्च करायचा, इथं इंस्टाग्राम सर्च करा, इंस्टाग्राम हा सर्च केला. त्यानंतर इथं शो मोअरवर क्लिक करायचं, इथं खाली शो मोअर ऑप्शन आहे, ह्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि यातलं क्रिएट कॅज्युअल पोस्ट अशा नावाचं ऑप्शन आहे. ओके, हे क्लिक करा आणि त्यानंतर आता काय करायचं बघा प्रॉपर लेवलला ॲड म्हणायचं आहे आणि ॲडला आपलं जे काय माय फेसबुक कनेक्शन आहे तर ते ऑटोमॅटिक सेव्हमध्ये जायचं आणि तिथं तुमचं जे ऑटोमॅटिक फेसबुक कनेक्शन असेल तर ते दिसेल. आता हे कधी दिसणार आहे प्रॉपर लेवलला, जर तुमचं फेसबुक आणि इंस्टाची मेल आय डी सेम असेल तर नक्कीच लवकरात लवकर लगेच दिसून येईल. कनेक्ट करून टाकता प्रॉपर लेवलला पेज पण अटॅच होईल आणि इथं तुमचं जे काय आपलं इंस्टाग्रामचं पेज असेल तर ते आरामात दिसायला चालू होईल, बघू शकताय. ओके, हे नाव जे काही सेक्शन आहे ना, इथून तुम्ही जर दिसत नसेल तर जर रिफ्रेश मारा ओव्हरऑल चांगल्या प्रकारे. पुन्हा एकदा तुम्ही जे काय प्रोसेस आहे तर ती करा. बघा पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला, काय इंस्टाग्राम इथं सर्च करायचं आहे, इथं चुकाय नको, इथं चुकलं की सगळं चुकणार. शो मोअर करायचं आहे आणि त्यानंतर इथं कॅज्युअल पोस्टला क्लिक मारायचं आहे, क्रिएट अ कॅज्युअल पोस्ट. हे झालं की आपलं प्रॉपर लेवलला पहिली मेल आय डी येणार आणि त्याला लिंक असलेली जी काय आपली इंस्टा आय डी आहे तर ती येणार आहे. एवढं झालं की झालं आपलं काम. मग आता काय करायचं, आपल्याला फाईल्स अटॅच करायची नॉर्मल लेवलला. इथं फाईलच्या खाली ॲड आयटम ऑप्शन आहे, हे क्लिक करायचं आहे. मीडिया टाईप आपली इमेज ठेवायची आहे, झालं आपलं काम. इथं तर आपला URL टाकायचा. तर URL कुठला टाकायचा आहे, जे आपण आपल्या इमगूरला पोस्ट अपलोड केल्यात तर त्याचा इथं URL टाकायचा आहे. कसं टाकायचा बघा, इकडं आल्यानंतर इमगूरला यायचं आहे, पहिली आपली पोस्टची URL टाकायचं. काय करायचं आहे बघा, इथं याला इंटर मारत या, चांगल्या प्रकारे मोठं ओपन करून घ्या आणि यातला जो काय वरचा आपल्या 3 डॉट्सवरनं कॉपी लिंक करायचं. झालं आपला पहिला URL कॉपी झाला. त्यानंतर इथं इमेज ठेवल्या टाईप, त्यानंतर इथं येऊन तो जो काही URL असेल फोटो URL तर तो Ctrl+V करायचा म्हणजे कॉपी पेस्ट करायचा आणि त्यानंतर लास्टला लावायचा बघा .png लावायचं. हे लावायला विसरू नका. जे काय आपली लिंक आहे त्या पोस्टची कॉपी केली आणि इथं आल्यानंतर .png लावायला विसरायचं नाही, एवढाच भाग आहे. ते झालं पहिला भाग. आता आपले आयटम 1 इमेज टाईप मीडिया टाईप इमेज, त्यानंतर इथं फोटो URL टाकला आणि त्यानंतर इथं .png लावलं. त्यानंतर इथं आता अजून एक आयटम ॲड करायला लागतो, त्याशिवाय होतच नाही. ते लेस दॅन 2 आयटम्स बघा हे ऑप्शन दाखवेल. त्यानंतर ॲड आयटम म्हणायचं प्रॉपर लेवलला आणि त्यानंतर इथं मीडिया टाईप इमेजेस ठेवायची आणि त्यानंतर जी काय आपली दुसरी पेज आपण केलं ना, जरा बॅकला या. त्यानंतर जी काय दुसरी पेज आहे, दुसरी इमेज आहे ही ओपन करा. त्यानंतर इथं 3 डॉट्सवर कॉपी लिंक करायचं आणि त्यानंतर आपल्या पुन्हा एकदा नॉर्मल लेवलला जायचं याला आणि इथनं जी काय मीडिया टाईप आपण सेकंडवाला आयटम घेतला इथं जाऊन जो का आपला फोटो URL तर तो Ctrl+V करायचा, राईट क्लिक मारून पेस्ट केला तरी चालेल आणि इथं पण .png झालं की मग इथं पोस्ट डायरेक्ट केला तरी चालेल किंवा इथं कॅप्शन लिहू. मी लिहितो कॅप्शन, जसं की आता मी लिहितो मराठीमधलं कॅप्शन एक टाकतो, जसं की महाबली मी टाकले बघा ऑलरेडी, महाबली टाकलं. त्यानंतर $2 डॉट्स चांगल्या प्रकारे मी एंटर खाली मारतो, एक डॉट देतो, त्यानंतर एंटर खाली मारून अजून एक डॉट देतो. त्यानंतर इथं मग आपण टॅग्स लावायचं. टॅग्स कसं लावायचं असतात, इकडे या, इथं आपल्याला गुगलला यायचं आहे आणि इथं हनुमान हॅशटॅग्स असं टाका, त्यानंतर इथे मारा आत. चांगल्या प्रकारे हे झालं. इथं कॉपी म्हणा, कॉपी म्हणल्यावर प्रॉपर लेवलला इथं तुम्ही Ctrl+V म्हणायचं, म्हणजे जे काय हॅशटॅग्स आहेत तर ते सगळं आलं. आता इथं काय एक्स्ट्रा करायची गरज नाही. आता तुम्ही म्हणशीला गाणं बिणं कसं लावायचं, गाणं बिणं पोस्ट झाल्यानंतर तुम्ही तिथं वर 3 डॉट्सवर जावा, एडिटमध्ये जावा आणि चांगल्या प्रकारे सॉन्ग कोणतंही लावू शकताय बघा. त्यानंतर इथं सेव्ह म्हणा. सेव्ह म्हणल्यानंतर आपलं काम झालं नाही, मग काय करायचं इथं रन वन्स म्हणायचं. रन वन्स एकदा केला का नाही प्रॉपर लेवलला चांगल्या प्रकारे इथं रन्स व्हायला चालू होत्या आणि मग आपली एकदम टॉप लेवलची जी काय आपली इमेज असेल तर ती पोस्ट
केली जाते. तर आता जाऊयात. तर अशी चांगल्या प्रकारे पोस्ट झाली बघू शकता. असं तुम्हाला असं मेसेज होतो बाबा की बाबा इंस्टाग्राम फॉर बिझनेस लॉग इन सगळे क्रिएटेड पोस्ट चांगल्या प्रकारे झालेले असं सगळे येते बघा दोन्ही इमेजची. मग आता इकडं जायचं आपल्याला इंस्टाग्राममध्ये जायचं आहे चांगल्या प्रकारे आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे जी आपली पोस्ट झाली ओव्हरऑल बघू शकता. आपल्या आयडीवर जाऊयात आपण बेस्ट ऑफ द बेस्ट लेवलला. बघू शकता आपण आता ऑलरेडी 2 तास आधी टाकच पोस्ट टाकलेली ती मी डिलीट करून टाकली कारण का डबल पोस्ट पडायला नको यासाठी. बघू शकता इथं 1600 आपलं प्रॉपर लेवलला आलेलं आहे इन्फॉर्मेशन बघू शकता. 1600 लाईक्स आल्यात आणि इथं सगळं ढीक प्रेम असं एवढं द्यायला आहे. नक्कीच जर तुम्ही अजून आपण इंस्टाग्रामला फॉलो केलं असेल तर लवकरात लवकर तुम्ही फॉलो करा. तिथं नक्कीच आपल्या तिथं PPGD कम्युनिटी चॅनल आहे ब्रॉडकास्ट चॅनल तिथं नक्कीच जॉईन व्हा आणि नक्कीच आपल्या टेलिग्रामला पण जॉईन व्हा आणि इकडे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच सगळ्यांनी जय श्रीराम कमेंट यायला आहे. आपल्या कमेंटचं टार्गेट आहे बघा कमीत कमी 100 आहे. जास्तीत जास्त तुम्हाला किती वाटते तेवढं करा. पण जय श्रीराम कमेंट करायला विसरायचं नाही. बाकी तुम्हाला सोप्या भाषेत कळालं नाही नक्कीच मला कमेंट करून सांगा. काय अवघड वाटलं काय कळालं नाही नक्कीच ते कमेंट करा सविस्तर आपण त्यावर आणि नक्कीच व्हिडिओ आणत किंवा मला कॉल करा सविस्तर मी तुम्हाला समजून सांगतो. ओके. बाकी क्लासचाही विचार करा. येत्या 11 तारखेपासून आपली PCची बॅच चालू होणार आहे. त्यामध्ये अशाच एकदम टॉपचे डिझाईन शिकवले जातात. ओव्हरऑल सगळा ॲडव्हान्स लेवलचा ट्रेंड समजून सांगितला जातो आहे आणि मोबाईलचा पण क्लास एकदम टॉप आहे बघा. तो रेकॉर्डेड क्लास आहे आणि PCचा आपला ऑनलाईन क्लास आहे. जो क्लास पाहिजे त्यासाठी मला इकडं वर तुम्हाला नंबर दिसला आहे यावर कॉन्टॅक्ट करा सविस्तर आपण बोलूयात त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकता. बाकी भेटा लवकरच आपण एकदम चांगल्या आहे विषयात ना व्हिडिओमध्ये तर बाय काळजी घ्या. टेक केअर लव यू ऑल टेक फेम बाय. धन्यवाद.